सर्व मान्यवर पाहुण्यांचं या ठिकाणी मंचावर आगमन होते, ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत असे मोकळेपणाने मुलाखत देणारे आपले डॉक्टर विठ्ठल लहाणे सर आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट त्र्यंबकदासजी झंवर काका, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साक्षरता परिषद तथा प्रमुख पाहुणे प्राध्यापिका सौ स्मिता खानापुरेजी, महापौर मनपा लातूर डॉक्टर पी.आर. देशमुख, उपाध्यक्ष शिवछत्रपती शिक्षण संस्था श्री रामानुज रांदड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, त्यासोबतच श्री प्रदीप नळंदकरजी ज्येष्ठ पत्रकार हे मंचावर विराजमान झालेले आहेत. अगदी काही क्षणामध्ये या कार्यक्रमाचं रीतसर उद्घाटन होईल आणि मुलाखतीला सुरुवात होईल. मी सर्व मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो की आपण आरोग्याचा दीप लावून धन्वंतरीचं पूजन करीत अनारोग्याचा अंधार दूर व्हावा आणि सर्व लोक सुखी व्हावेत यासाठी दीप प्रज्वलन करावं. आत्ताच मान्यवरांनी आरोग्याचा दीप या ठिकाणी प्रज्वलित करून आपणा सर्वांसाठी आरोग्य आणि दररोज येणारा दिवस आरोग्यदायी व्हावा यासाठी मनोभावे प्रार्थना केलेली आहे. आता मी उदयजी देशपांडे यांना विनंती करणार आहे, जे सर्व प्रचिती कॉम्प्युटर्स आणि MD प्रतिष्ठानचे आहेत आणि ज्यांनी गेले 2-3 वर्षापासून आपणा सर्वांसाठी एक सत्य सुयोग या ठिकाणी निर्माण करून दिला आहे. अर्थात डॉक्टर विठ्ठल लहाणे, जगप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन तथा स्माईल ट्रेन हिरो अवॉर्ड अमेरिका विजेते, यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं, यांचा सत्कार करावा, ज्यांची मुलाखत आपण सगळेजण ऐकणार आहोत. मी उदयजी देशपांडे यांना विनंती करतो की कृपया आपण डॉक्टरांचं स्वागत करावं. आपण मात्र न थकता टाळ्या वाजवायला हरकत नाही. संयोजन समितीच्या सर्व सदस्यांनाही विनंती आहे की आपणा सर्वांच्या वतीनं हा स्वागताचा कार्यक्रम असल्यामुळे आणि मी उदयजी देशपांडे यांना विनंती करणार आहे की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट त्र्यंबकदासजी झंवर काका यांच्या हस्ते हा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न व्हावा. सर्व संयोजन समितीला नेतृत्व करावं ते उदयजी देशपांडे करतील. मी सर्व संयोजन समितीला विनंती करतो आणि त्याच्या वतीनं कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट त्र्यंबकदासजी झंवर काका हे स्वागत करतायत, सत्कार करतायत. आदरणीय डॉक्टर विठ्ठल लहाणे यांच्या आईवडिलांसह त्यांचा या ठिकाणी गौरव होतो आहे. तो गौरव खऱ्या अर्थानं आपल्या मनात दडलेल्या डॉक्टरांचा आणि आपल्या स्वतःचा असावा या पद्धतीने आपण सगळेजण आहोत. मी सर्व संयोजन समितीचे या ठिकाणी आभार व्यक्त करेन. आपण अत्यंत सुदीनं असा हा सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे.
सर्वांच्या मनामध्ये आपल्या डॉक्टरबद्दल खऱ्या अर्थानं आदरभावना असतेच. ही आदरभावना कोण्या दिवशी व्यक्त करावी? 1 जुलै डॉक्टर्स डे. ज्यांनी वर्षभर आपली काळजी घेतली आहे त्या डॉक्टरांना एक छोटंसं फूल द्यायचं आणि थँक्स म्हणायचा दिवस. पण कधीकधी अत्यंत अडचणीतून पुढं उभा झालेल्या आणि आपल्या सर्वांना आदर्शवत वाटणाऱ्या डॉक्टरांचा ज्या वेळा डॉक्टर्स डेच्या निमित्तानं आपण इथं सत्कार करतो, त्यांना थँक्स म्हणतो आणि त्यांची प्रकट मुलाखत ठेवतो, त्या पाठीमागे नेमकं काय गम्य आहे हे या ठिकाणी प्रास्ताविकात मांडतील उदयजी देशपांडे, प्रमुख प्रचिती कॉम्प्युटर्स तथा MD प्रतिष्ठान. मी त्यांना विनंती करतो की आजच्या या प्रकट मुलाखतीच्या मागं नेमकं काय दडलंय हे आपण या ठिकाणी प्रकट करावं. 1 जुलै डॉक्टर्स डे. 2011 साली आम्ही आसामी घडलो हा डॉक्टर लहानेंचाच कार्यक्रम घेतला होता या सभागृहात. त्यावेळेस सरांनी सांगितलं होतं की मी कसा घडलो, पण आता तुम्हाला घडवायचं आहे म्हणून सरांना म्हटलं की तुमची मुलाखत घेऊन आमच्या मनातले जे प्रश्न आहेत ते आम्हाला तुम्हाला विचारायचे आहेत आणि त्या दृष्टीनं घडवायचं आहे. पण आज तुमच्यासमोर सरांना प्रगट करताना आम्हाला जो आनंद होतो आहे तो आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. तर आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण आहे डॉक्टर लहाने यांची मुलाखत. मी जर असंच बोलत राहिलो तर तुमच्या दोघांच्यामध्ये जास्त थांबणं योग्य नाही, पण तरी पण 1-2 मिनटात राहवत नाही म्हणून सांगतो. डॉक्टर विठ्ठल लहाने एक असं व्यक्तिमत्व त्याचे 2 पैलू पडतात. 2 पैलू म्हणजे एक डॉक्टर म्हणून तुम्हाला माहितीच आहेत ते. एक डॉक्टर म्हणून त्यांनी जी रुग्णसेवा केलेली आहे, समाजसेवा केलेली आहे किंवा करत आहेत किंवा करणार आहेत, त्याला कुठलंच मोजमाप नाही आहे, कुठलंच. आणि डॉक्टर म्हणून काम करत असताना एक माणूस म्हणून जे ती समाजापुढे आलेले आहेत ते मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. 5,000हून अधिक दुभंगलेल्या ओठवटाची शस्त्रक्रिया. विचार करा, आपल्या घरी एखादं मूल जन्मलं आहे, मूल जन्मल्यानंतर जो आनंद असतो तो आनंद कोणाला व्यक्त करता येतो का शब्दामध्ये? नाही करता येत. पण तेच जर मूल व्यंग घेऊन जन्मलं तर ते जे दुःख आहे ते दुःख कोणाला सांगू शकतो? मग असं व्यंग घेतलेलं जर मूल जन्माला आलं आणि त्यावर जर ताबडतोब शस्त्रक्रिया झाली आणि ते मूल अगदी देवानं पाठवते तसं जर झालं तर जो आनंद आहे तो आनंद आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही. डॉक्टर लहाने सर अशा व्यंगावर शस्त्रक्रिया करत आहेत आणि करणार आहेत. आतापर्यंत 5,000हून अधिक दुभंगलेल्या ओठाच्या मोफत शस्त्रक्रिया त्यांनी आतापर्यंत संपन्न केलेल्या आहेत. मित्रांनो, विचार करा, साधं गणित 5,000 गुणिले 10 आलं होतं आपण, म्हणजे खुश झालेल्या लोकांची संख्या, खुश झालेल्या लोकांची संख्या 5,000 गुणिले 10, 50,000 लोकांच्या चेहऱ्यावर कायमचं हसू उमटवलं आहे आतापर्यंतच्या ऑन द रेकॉर्ड. म्हणजे बाकी ऑफ द रेकॉर्ड किती ऑपरेशन्स आहेत, बाकी विविध कुठले रोग आहेत, कुठले ऑपरेशन्स आहेत, माझ्या मते 1 लाखाच्या पुढे टोटल शस्त्रक्रिया गेल्या असतील असं माझा अंदाज असेल. तर हे सरांनी जे कार्य केलेलं आहे, हे कार्य करत असताना कुठल्या परिस्थिती आले, कुठल्या प्रतिकूल परिस्थिती आले आणि त्यांनी हे यश कसं संपादन केलं याचे पूर्ण पैलू तुमच्या पुढे ह्या मुलाखतीत पडणार आहेत. मित्रांनो, दुसरा जो पैलू आहे डॉक्टरांचा तो माणूस म्हणून. फक्त जाऊन भेटायचं, तुमची समस्या सुटली समजायचं, त्यांच्या हातात जर असेल तर संध्याकाळपर्यंत तुम्ही शांत झोपायचं, संपला विषय. कुठलीही समस्या असो ती समस्या सुटली असं समजायचं. त्यांना एक व्यसन आहे विद्यार्थी घडवायचे. विद्यार्थी घडवायचे कसे? 2च कामं करायचं. एक OTमध्ये जाऊन ऑपरेशन करायचे आणि दुसरं जो विद्यार्थ्यांना गायडन्स करायचं. गेली 10 वर्ष झालं मी कंटिन्यू हेच बघतोय, दुसरं काही भेटलं नाही माणसाच्या आयुष्यामध्ये. आणि हेच घडवायचं. काय घडवायचं? समाज घडवायचा, छान समाज घडवायचा, सुंदर समाज घडवायचा. हा एकच एक पॉझिटिव्ह मेसेज तुमच्यापर्यंत जावा म्हणून आपण ही मुलाखत अरेंज केलेली आहे. या मुलाखतीला आपण आलात इतक्या मोठ्या बहुसंख्येनं, माझा विश्वास बसत नाही आहे. म्हणजे पुढच्या वेळेस तर सर टाऊन हॉल पण माझ्यामध्ये कमी पडेल. मी ह्यावेळेसच टाऊन हॉल बुक करणार होतो, पण म्हटलं पुढच्या वर्षी करूत. आणि पुढच्या वर्षी असा कार्यक्रम घ्यायची तुम्ही मला संधी द्यावी, तुमच्याकडून रिस्पॉन्स यावा अशी अपेक्षा करतो. कारण एक पॉझिटिव्ह मेसेज समाजात जायचं आहे. बऱ्याच ठिकाणी जेव्हा होल्डिंग लागले, आम्ही आमच्या संयोजन समितीनं सहखर्चातून काही गोष्टी केल्या लोकांपर्यंत जास्त जावं म्हणून, तेव्हा एक मला मेसेज होते किंवा विचारत होते, एक नवीन विचार लातूरमध्ये येतो आहे, एक नवीन वारं लातूरमध्ये वाहतं आहे, लातूर चमकतं आहे, एक वेगळ्याच पद्धतीनं लातूरची वाटचाल होती आहे
असं एक वातावरण निर्मिती झाली होती. एक पॉझिटिव्ह वातावरण, एक सुंदर आणि सरळ विचार घेऊन निघालेला एक व्यक्ती समाज घडवायला निघतोय आणि तो रुग्णसेवेच्या माध्यमातून आपल्याला बरंच काही देणार आहे ही मी अपेक्षा बाळगतो. बऱ्याच रुग्णांना त्यांचं ऐकायचं असते, ऑपरेशन्स करतात सर, पण बऱ्याच जणांना ऐकायचं असते, त्यासाठी पण सुद्धा हा कार्यक्रम असतो. हजारो रुग्ण, लाखो रुग्ण आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात, कर्नाटक, बेंगलोर, कुठून कुठून लोक येतात मला पण माहिती नाही, इतके लोक येतात. आणि सर पण जगद्विख्यात आहेत, सांगायची गरज नाही. कुठल्या देशात गेले नाहीत असं राहिलं नसेल असं वाटतंय मला. जगामधल्या प्रत्येक देशामध्ये या डॉक्टर साहेबांनी प्रेझेंटेशन केलेलं आहे. आपल्या लातूरचं नावलौकिक खूप वाढवलेलं आहे. मग त्यांनी हे लौकिक कसं वाढवलं आहे, ते स्वतःला कसं घडवलं आहे, त्यांच्या पण आयुष्यात काही दुःख असतील, ते दुःख त्यांनी बाजूला काढून स्वतःला पुढे कसं आणलं आहे आणि एक वेगळा समाज कसा घडतोय याचं एक ज्वलंत उदाहरण आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. मी सर्वांना कृपा करून विनंती करतो की कसलाही गोंधळ न घालता कार्यक्रमात शेवटपर्यंत सर्वांनी ह्या मुलाखतीचा आनंद लुटावा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवाव्यात. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खरोखरच जे घडेल ते सहन करायचं असतं, बदलच्या जगाबरोबर बदलायचं असतं, आयुष्य असंच जगायचं असतं. कुठून सुरू झालं हे माहीत नसलं तरी कुठे थांबायचं हे ठरवायचं असतं. कुणासाठी काहीतरी लहाने सरांसारखं निस्वार्थपणे करायचं असतं. सुरुवातीला शुभेच्छा देण्यासाठी या नगरीच्या महापौर सौ स्मिता खानापुरे मॅडम यांना मी विनंती करतो की आपण डॉक्टर्स डे निमित्त या आयोजित केलेल्या मुलाखतीच्या कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त कराव्यात. सर्वप्रथम डॉक्टर्स डे निमित्त इथे उपस्थित असलेल्या सर्व डॉक्टरांना आणि डॉक्टर लहाने यांना हार्दिक शुभेच्छा देते. आज या ठिकाणी मुलाखतीचा कार्यक्रम आहे असं देशपांडे सरांनी जेव्हा मला फोनवर कल्पना दिली आणि मी म्हटलं ठीक आहे, मी त्या दिवशी नक्की येईन. परंतु इथे जेव्हा आम्ही मध्ये येत होतो तेव्हा लहाने सरांच्या एकदम चेहऱ्यावरचा भाव पाहून मीच भारावून गेले की काय जे माणसाच्या मनामध्ये काय काय विचार येऊन जातात. इथे बसल्याबरोबरच त्यांनी मला म्हटलं की किती चांगली लोक आहेत या जगामध्ये, जे इतकी संख्या या ठिकाणी जमा झालेली आहे की मी कल्पनाही केली नव्हती की एवढं गच्च सभागृह भरलेलं असेल. मी त्यांना एकच उत्तर दिलं की सर, ही तर लोक चांगली आहेतच, परंतु आपण चांगले आहात म्हणून आपल्याला सगळं जग चांगलं दिसतं. आणि त्यामुळेच एवढ्या प्रचंड संख्येने या ठिकाणी सर्वजण जमा झालेले आहेत. कारण आपण लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलेलं आहे आणि त्याचीच पावती या माध्यमातून आपल्याला मिळते. तिथे चर्चा करत असताना 2-3 गोष्टी बोलण्यात आल्या आणि त्यातूनच मला या ठिकाणी काय बोलावं हे सुद्धा सुचलेलं आहे. त्यांनी हेही पुढे म्हटलं की मी आजपर्यंत ऐकलेलं होतं की कुठलेही कार्यक्रम असतील, सभा असतील तर लोकांना बोलवावं लागतं, लोकांना पैसे द्यावे लागतात या कार्यक्रमाला जमा व्हा. परंतु इथे म्हणजे पैसे न देता इतके लोक जमा झालेले आहेत. मी त्यांना एकच म्हटलं, आपल्यावर प्रेम करणारे हे सगळे लोक आहेत आणि त्यामुळे हे सगळे इथे जमा झालेले आहेत. म्हणजे त्यांच्यावर खूप मोठं दडपण आलं की आपली मुलाखत या ठिकाणी होणार आहे आणि एवढे लोक उत्सुकतेने या ठिकाणी ऐकण्यासाठी आलेले आहेत. तर आपले अनुभव ऐकून आपल्याकडनं प्रेरणा घेणे हाच एकमेव उद्देश माझ्यासह इथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांचा आहे असं मला वाटतं. रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच असतात, परंतु स्वतःची वाट निर्माण करणारा एखादाच असतो. नशीबवान तर सर्वच असतात, पण नशिबालाही बदलवणारा एखादाच असतो. जिंकणारे बरेच असतात, पण न हारता जिंकणारा एखादाच लहाने सरांसारखा असतो. आदरणीय खानापुरे मॅडमनी खूप चांगल्या शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत. त्या शुभेच्छा त्यांच्या एकट्याच्याच नसून या नगरीच्या आहेत, तुमच्या आणि माझ्यासुद्धा आहेत. यानंतर याच कार्यक्रमासाठी ज्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आपण बोलवलेलं आहे ते डॉक्टर PR देशमुख सर, उपाध्यक्ष छत्रपती शिक्षण संस्था लातूर, यांना मी शुभेच्छा देण्यासाठी बोलवतो. मंचावरील मान्यवर ज्यांचा आज सत्कार आहे, विठ्ठल लहाने, त्यांचे आईवडील. तर आज ह्या प्रसंगी आपण लहान्यांना शुभेच्छा देतो. लहाने एक महान व्यक्ती आहे, अगदी निस्वार्थपणे काम करणारी. त्यांचं घरच आहे. त्यांचे मोठे भाऊ तात्याराव लहाने हे असेच आहेत. म्हणजे ह्याच दृष्टीनं ते डीन आहेत BJ मेडिकल कॉलेजचे आणि ते असंच काम करतात. त्यांच्या मातोश्रींनी त्यांच्या लहानेकरता किडनी दिली, म्हणजे किडनी फेल्युअर झाली होती. तर त्या बाईचे किती उपकार आहेत त्यांच्यावर की आज लहाने एवढं काम करू शकतात.
आणि आज त्यांचंच महत्त्व आहे. त्यांच्या मुलाखतीला आपण सगळे जमलेले आहात. मला जे वेळ जर भरपूर दिली असती तर मी भरपूर सांगितलं असतं. कधी वेळ आली त्यावेळेस मी सांगेन. धन्यवाद. मला बोलावलं होतं. लक्षावधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो. कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो. हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती सापडतो. शेकडो माणसे आयुष्यात येतात, पण त्यात एखादाच लहाने सरांसारखा भेटतो. या मुलाखतीला मध्येच पुन्हा अर्धविराम देता येऊ नये, स्वल्पविराम देता येऊ नये. सुरुवातीचा उद्घाटनाचा कार्यक्रम मुलाखतीपर्यंत नेत असताना सलग सारखा नेता यावा म्हणून शेवटीला होणारं अध्यक्षीय समारोप खऱ्या अर्थानं शुभेच्छा रूप आपण द्यावं, असं मी ॲडव्होकेट त्रिमकदासजी झंवर काकांना विनंती करणार आहे की आपण अध्यक्षीय समारोपाच्या माध्यमातून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्यात. ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सारे उत्सुक आहात आणि ज्यांनी भारतीय वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपलं स्वतःचं आढळ स्थान निर्माण केलं आहे, तसे डॉक्टर विठ्ठलजी लहाने, समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या लातूरच्या प्रथम नागरिक महापौर स्मिताताई खानापुरे, लातूरमध्ये गेल्या अनेक वर्षापासून निरपेक्षपणाने वैद्यकीय व्यवसाय करणारे, वैद्यकीय चळवळ करणारे आणि छत्रपती शाहू शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय डॉक्टर PR देशमुख साहेब, जे मुलाखत या ठिकाणी घेणार आहेत, ज्यांना अख्खं लातूर सारं ओळखतं, ते ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ लेखक माननीय रामानुजी रांदड, ज्येष्ठ पत्रकार माननीय प्रदीपजी नळणकर, या ठिकाणी मुद्दामहून या समारंभाला उपस्थित असलेल्या डॉक्टर विठ्ठल लहानेंच्या अर्धांगिनी सौभाग्यवती कल्पना लहानेजी, विठ्ठलरावांचे वडील पुंडलिकरावजी लहाने, त्यांची आई सौभाग्यवती रंजनाताई लहाने. डॉक्टरांच्या मुलाखतीचा कार्यक्रम असावा आणि सभागृह एखाद्या खास कार्यक्रमासाठी जसं भरून वाहतं तसं भरून व्हावं, हा एक विलक्षण योगायोग आहे. गेल्या अनेक वर्षापासून दयानंद सभागृहामध्ये श्रोता म्हणून, वक्ता म्हणून येण्याचं भाग्य मला मिळालं, पण मी पहिल्यांदा एवढं सभागृह भरलेलं या ठिकाणी पाहतो. डॉक्टर लहाने साहेब थोडा अवघडल्यासारखं करत होते. ते म्हणाले, एवढे लोक. आम्ही त्यांना म्हणालो की समाजामध्ये चांगुलपणावर विश्वास ठेवणारी खूप माणसं आहेत. समाजामध्ये चांगुलपणा आहे, फक्त तो या ना त्या निमित्ताने प्रगट होत असतो. तुम्ही गेल्या 25-30 वर्षामध्ये जे काम केलं, समर्पणाच्या भावनेने आपण ज्या पद्धतीने जनसेवेचं व्रत हातामध्ये धरलं, त्याला नमस्कार करण्यासाठी डॉक्टर डेच्या निमित्ताने ही सारी माणसं आपल्यापर्यंत आज पोहोचलेली आहेत. त्यामुळे डॉक्टर संकोच करू नका. जेवढ्या लिलया आपण शस्त्रक्रियेचा हात आपण आपला चालतो, तेवढ्याच लिलया आपण बोलू शकता, हे आम्ही पाहिलेलं आहे. मला प्रसंग आठवतो 1980 साली. 1980ला माननीय विलासराव देशमुख साहेबांच्या हाताने डॉक्टरांच्या हॉस्पिटलचं उद्घाटन होतं. सारी व्यासपीठावर मंडळी बसली होती. डॉक्टर म्हणाले, थोडं थांबा, एक गोष्ट आपल्याला करायची राहिली आहे. आणि डॉक्टरांनी त्यांच्या आई वडिलांना अत्यंत श्रद्धेने व्यासपीठावर बोलावलं आणि मग उद्घाटनाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. 13 वर्षाचा काळ लोटला. 2013ला या ठिकाणी आम्ही दयानंदच्या गेटमध्ये येत होतो. मी उतरलो आणि मागे मागे डॉक्टर साहेब आले. डॉक्टर साहेबाला म्हणलं, मी सभागृह भरलंय असं म्हणतायत, गर्दी आहे, चला आपण जाऊया. ते म्हणे, नाही काका, थोडं थांबा, माझे आईवडील येत आहेत, त्यांना सोबत घेऊन आपल्याला जायचं. प्रसिद्धीच्या झोतामध्ये, आंतरराष्ट्रीय पारितोषिकामध्ये, आपल्या असलेल्या प्रसिद्धीच्या प्रचंड वलयामध्ये जो आपल्याला आई वडिलाचं रण विसरू शकत नाही, तिथं माणुसकी असते. आणि ती माणुसकी जपण्याचं काम डॉक्टर विठ्ठल लहाने यांनी या ठिकाणी केलेलं आहे. पुंडलिकरावांनी काय विचार करून त्यांचं नाव विठ्ठल ठेवलं मला माहिती नाही, पण जसा तो विठ्ठल शतकानुशतक, युगानुयुग कमरेवर हात देऊन आलेल्या वारकऱ्यांचं श्रद्धास्थान बनून लोकांना आशीर्वाद देण्याचं काम करतोय, तेव्हा व्यंग झालेल्या बालकाचा जन्म झालेला असेल तर त्याला हात लावून त्या बालकाला योग्य करण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर निरपेक्ष भावनेने करतायत.
आणि याची संख्या आज हजारोमध्ये गेली. अनेक प्रसंग आले डॉक्टरांच्या सोबत, कठीण प्रसंग आले. अनेक प्रसंगामध्ये काही ठिकाणी डॉक्टरांना मदत करण्यासाठी बोलवावं लागलं, पण हातातलं काम सोडून त्याच्यामध्ये काय मिळणार आहे याच्यातला विचार बाजूला ठेवून डॉक्टर धावत त्या ठिकाणी आलेलं मी या ठिकाणी पाहिलेलं आहे. एक सरहदी डॉक्टर काय असतो आणि त्या डॉक्टरांच्या मुळे काय घडत असतं हे या ठिकाणी आपण पाहू शकतो. आज एक समाज जीवनामध्ये एक वेगळी विचाराची धारा येते. मला उदय देशपांडेंचं, आमच्या संतोष बिराजदारांचं अभिनंदन केलं पाहिजे की मुलांची संख्या, आमच्या युवकांची संख्या फार मोठ्या संख्येने या ठिकाणी आहे. कुणीतरी असं म्हणतं की मुलांचा आणि युवकांचा विश्वास उडालाय समाज व्यवस्थेवरचा. आज हे सभागृह विठ्ठलरावना ऐकायला आलंय हे बघितल्यानंतर कुणाला असं वाटेल की या समाज जीवनावरचा लोकांचा विश्वास उडाला, युवकांचा विश्वास उडाला. आजही त्या युवकांचा विश्वास या समाज जीवनावर आणि समाजाच्या चांगुलपणावर कायम आहे. याचं द्योतक काय असेल तर हे भरलेलं सभागृह आहे. डॉक्टर, तुम्ही कठीण परिस्थितीमधून आपली वाटचाल केली. खेड्यामध्ये जन्म, शिक्षणाची परवड, अत्यंत कष्टातून शिक्षण, आणि हे शिक्षण झाल्यानंतर काम सुरू करण्यासाठी लातूर सारख्या शहराची निवड. कदाचित तुम्ही जर मुंबईला असता, कदाचित अजून मोठ्या शहरामध्ये तुम्ही काम करायचं ठरवलं असतं तर साऱ्या प्रसिद्धीची माध्यमं तुमच्या पायाशी लोळण घेतली असती. पण मराठवाड्याच्या एका कोपऱ्यामध्ये जिथं प्रसिद्धीची फारशी साधनं नाहीत अशा ठिकाणी तुम्ही काम करायचं व्रत घेतलं. आणि लातूरमध्ये केवळ मराठवाड्यातून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून, आंध्रातून आणि कर्नाटकातून या 4-5 राज्यातून रुग्णांचा ओघ तुमच्याकडे येईल अशी व्यवस्था तुम्ही त्या ठिकाणी केली. आणि निरपेक्ष पद्धतीने गेल्या 25 वर्षापासून हे काम आपण करत आहात. या कामाला तोड नाही हे मला या ठिकाणी मुद्दाम म्हणून आपल्याला सांगावं वाटतं. शेवटी डॉक्टर काय असतं? डॉक्टर PR देशमुख असतील, डॉक्टर गोपाळराव पाटील असतील, डॉक्टर विठ्ठल लहाने असतील, डॉक्टर विठ्ठल लहानेंचे मोठे बंधू माननीय तात्याराव लहाने असतील, डॉक्टर भालचंद्र असतील, या लोकांनी आपलं आयुष्य समाजसेवेसाठी वाहिलं. कधी पैशाची पर्वा केली नाही. पैसा आपल्या मागे येईल ही त्यांनी भावना, आपल्या गरजा सीमित ठेवल्या, लोकांच्यासाठी समर्पण वृत्तीने काम केलं. आणि म्हणून आज हा गौरव होताना, त्यांच्या गुणांचा, सद्गुणांचा या ठिकाणी गौरव होताना तुम्हाला आम्हाला पाहता येतं. आणि त्याचा एक मोठा आनंद तुम्हाला आम्हाला या निमित्ताने आहे. मला मुद्दाम अभिनंदन करायला पाहिजे उदय देशपांडे तुमचं, संतोष बिराजदार, आमच्या या साऱ्या मंडळीचं, की एक अनोखा कार्यक्रम लातूरकरांच्या समोर आपण या ठिकाणी ठेवला. की आयुष्यामध्ये ज्या घडलेल्या घटना असतात त्या सगळ्या तुम्हाला आम्हाला ऐकायला मिळाव्या. त्या घटनामध्ये कशा पद्धतीचे वर्णन आली, डॉक्टरांना सुद्धा किती कठीण परिस्थितीमधून जावं लागलं. आणि या सगळ्या कठीण परिस्थितीमधून जाताना ज्या परिस्थितीमधून आपण आलो त्या परिस्थितीची जाणीव डॉक्टरांनी ठेवून त्या गरीब माणसाला मदत करण्याचं काम आयुष्यभर या ठिकाणी हातामध्ये एक व्रत म्हणून या ठिकाणी घेतलंय. हे सारं उलगडा म्हणून रामानुजी रांदड आहेत, प्रदीप नणंदकर आहेत, हे 2 सव्यसाची पत्रकार आहेत. माणसाच्या मनातले कंगोरे उलगडून काढण्याचं सामर्थ्य या दोघांमध्ये आहे. आणि हे सारं तुम्हाला आम्हाला या निमित्ताने ऐकायला मिळत आहे. जेव्हा उदय देशपांडे, संतोष बिराजदार ह्या लोकांनी सांगितलं की डॉक्टरांची मुलाखत आहे, मी जरा सांगितलं की जरूर मुलाखत ऐकायला आपण या ठिकाणी येऊ. पण तुम्ही डॉक्टरांच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाचा सन्मान या ठिकाणी दिला. अनेक ठिकाणी अध्यक्षपद राजकीय जीवनामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये अनेक ठिकाणी अध्यक्षाचा सन्मान मिळाला. पण डॉक्टरांच्या या कार्यक्रमामध्ये अध्यक्षपदाचा मिळालेला सन्मान हा मी विशेष सन्मान समजतो. डॉक्टर, तुमच्या कार्याला शतशत प्रणाम करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमचं आयुष्य असंच भरावं, तुमच्या हातून असंच हजारो लोकांचं कल्याण व्हावं, हजारो मुलांना नवं आयुष्य मिळावं, हजारो रुग्णांना संजीवनी मिळावी, असं सामर्थ्य परमेश्वराने तुमच्या हातात द्यावं अशी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. न संपणारे अखंड असे स्वप्न असावे, न बरळता ऐकू येतील असे शब्द असावेत, ग्रीष्मात पाऊस पडतील असे ढग असावेत आणि निस्वार्थपणे सेवा करणारे लहाने सरांसारखे डॉक्टर्स असावे. मी मान्यवर पाहुण्यांना विनंती करणार आहे की आता मंचावर खऱ्या अर्थानं रामानुज रांदडजी, प्रदीप नणंदकरजी आणि डॉक्टर लहाणे असतील तर खऱ्या अर्थानं आमच्या हृदयातले प्रश्न प्रश्नाच्या स्वरूपातून मांडत आहेत रामानुज रांदडजी आणि श्री प्रदीप नणंदकरजी. सर्व प्रश्नांना खऱ्या अर्थानं आपल्या प्रकट मुलाखतीमध्ये उत्तरं देतील डॉक्टर विठ्ठल लहाणे सर. मी आदरणीय रांदड सरांना आणि प्रदीप नणंदकर सरांना विनंती करतो की आपण आपल्या मुलाखतीला सुरुवात करावी. डॉक्टर साहेब, आपण मुलाखतीला प्रारंभ करूया. तत्पूर्वी माझ्या मनामध्ये ह्या सभागृहामधली जी उपस्थिती आहे ती पाहून
जसं तुम्हाला दबकायला झालं, पण माझ्या मनात प्रश्न असा निर्माण झाला की लातूरचा पालक विद्यार्थी किती सजग आहे. या सभागृहात केवळ विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असे नाहीत, तर त्यांच्या आया किंवा त्यांचे बाबा सोबत आलेले आहेत. प्रत्येकांच्या मनामध्ये माझ्या मुलाला वाढवायचं आहे, त्याचं संगोपन करायचं आहे, पण ते संगोपन चांगलं व्हायला पाहिजे, त्याच्यावर संस्कार व्हायला पाहिजेत. आणि असे संस्कार या कार्यक्रमातून आपल्या मुलाला मिळतील या भावनेनी ही मंडळी आली आहेत. या सभागृहात जे खालच्या बाजूला बसलेत बघा, अशा आया ह्या कुठेही खुर्ची असलं तर देखील या बसायचं की नाही त्या ठरवतात, परंतु इथं जागा कुठे मिळते ह्याचा विचार न करता माझ्या मुलाच्या भवितव्यासाठी मला जायचं आहे म्हणून ते आलेले आहेत. डॉक्टर साहेब, तुम्ही रेणापूर तालुक्यातल्या माकेगाव या छोट्या गावातून, म्हणजे शिक्षणाचं घरचं एकूण वातावरण अतिशय अडचणीचं, म्हणजे मला माहिती असणारा प्रसंग असा आहे की सुरुवातीचा काळ तुम्हाला 1 वर्ष शाळेत न जाता आल्यामुळं म्हशी राखाव्या लागल्या. असा एका खेड्यातला इटीदांडी खेळत आयुष्य जातं की काय असं वाटणारा आज जागतिक कीर्तीचा प्लास्टिक सर्जन विठ्ठल लहाने झाला. आपण मुलाखत ही जी तास सव्वा तास जी चालेल, नाही जी काही चालेल, त्यात सुरुवातीचा तुमचा त्या खेडेगावातला माकेगावातला लहानपणीचा काळ कसा गेला, जरा त्या वातावरणामध्ये जाऊन मोकळेपणाने तुम्ही आम्हाला सांगा. सर्वप्रथम आवाज येतो? हां, सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. मी निश्चित मुलाखत सुरू करणार आहे आणि मुलाखत त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. पण तुम्हाला सांगू का, मी सभागृहात एंट्री करताना माझे डोळे आपोआपच व्हायला लागले. क्षणभर का वाहिले हे कळलं नाही, पण फक्त तुमच्या प्रेमामुळे ते डोळे वाहिले. तुम्हाला माझं स्पेशल धन्यवाद, स्पेशल थँक्स त्या लोकांना आहे जी उभा राहिलीत आणि जी ना खुर्च्या न मिळता बसलीत, त्यांना स्पेशल धन्यवाद. तुम्हाला माहीत नसेल पण आतल्या साईडला जेव्हा पडदा खाली गेला तेव्हा मी गडबड करत होतो. मला बसा खुर्शीत म्हणले तर मी खुर्शीत बसत नव्हतो. लवकर पडदा काढा, लवकर मुलाखत सुरू करा, कारण ही मंडळी ताटकळ बसली. एवढं प्रेम तुम्ही करताय आणि तेही उडूशा विठ्ठल लहानेवरती. मी लहाने सगळ्या दृष्टीनं लहान आहे. तुम्ही बघत असाल या स्टेजवरचा सगळ्यात लहान मी आहे. आणि तुम्ही हे प्रेम करता या शब्दाचा अर्थ असा आहे, जे मी बोललो हे दोन्ही वक्त्यांनी ते मांडलं, याचा अर्थ असा आहे मी काहीतरी सांगेन आणि ते चांगलं सांगेन. नंदकर साहेब आता म्हणत होते की आया आपल्या लेकरांना घेऊन आल्यात, त्यांना विठ्ठलासारखं माझं लेकरांना घडवायचंय असं त्यांच्या मनामध्ये आहे. काही लेकरं आलेत आईवडिलांना सोडून, त्यांना पण विठ्ठल लहानेसारखं व्हायचंय. ही भावनाच आईवडिलांच्या मनातली भावना किंवा लेकरांच्या मनातली भावना ही इतकी शुद्ध पवित्र आहे. आणि केवळ ती भावना, मी नेहमी म्हणतो की तुम्ही फक्त एवढं ऐकलं असेल की विठ्ठल लहाने काहीतरी चांगला सांगेन, फक्त काहीतरी चांगलं सांगेन. आणि चांगलं ऐकण्यासाठी एवढी गर्दी, या शब्दाचा अर्थ असा आहे की तुमची मनं चांगली आहेत. चांगलं त्याच माणसाला कळतं ज्यांची मनं चांगली असतात. त्यामुळे मी अगदी हात जोडून सगळ्यांना माझ्या मनापासून नमस्कार करतो. आज सगळ्यात छान गोष्ट म्हणजे मी जे काही प्रसंग सांगणार आहे हे ज्यांनी अनुभवलेत ते माझे मायबापित आहेत, माय आणि अण्णा. मला खूप छान वाटलंय. आणि आता विचारलेल्या प्रश्नाकडे मी वळतो. विचारलेल्या प्रश्नाच्या अगोदरचा थोडा प्रसंग असा, मला उदयजी देशपांडे आणि संतोषजी बिराजदारांनी एक मेसेज पाठवला की सर आम्हाला एक कार्यक्रम घ्यायचा आहे, आणि त्यांना मी म्हणालो की कार्यक्रम नाही घ्यायचा. मला म्हणाले सर